नमस्कार, हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंडलाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वाती कराड. तर भावनो, आत्ता अकॅडमी होतो, जसं की तुम्ही बघितलं, प्रॅक्टिस चालू होतं. आपली बॅच संपलेली आहे आत्ताची जी चालू होती ती, आणि नेक्स्ट बॅचचं ॲडमिशन आपलं चालू झालेलं आहे. जर कोणाला ॲडमिशन करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन करू शकता. तर भावनो, आत्ता आम्ही चाललो आहे 32 शहराला. तर मिनी साऊंडचं कॉम्पिटिशन असणार आहे आणि तिकडे आपल्याला इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे. तर आता इथनं आम्ही सगळं स्टुडिओ वगैरे क्लोज करून सगळे स्टुडंट सोबत घेऊन जाणार आहे मी पण. आणि तिथं जाऊन मग जास्त वेळ थांबायला भेटणार नाही, कारण पाठीमागे येऊन पण भरपूर काम आहेत. मला लाईव्ह स्ट्रीम वगैरे करायची आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ भेटेल का नाही मला माहीत नाही. पण आत्ता इथनं निघूया आणि बघूया मिनी साऊंडचं कॉम्पिटिशन कसं असणार आहे. मी मिनी साऊंडच्या कॉम्पिटिशनसाठी पहिल्यांदाच निघालो. बरेच दिवस झाले नवीन ट्रेंड आला आहे मिनी साऊंडचं कॉम्पिटिशन, म्हणजे लहान मुलांसाठी जे आपण चालू केले. कन्सेप्ट चांगले आहे, भारी वाटते, काहीतरी वेगळं साऊंड लाईनमध्ये व्हायला लागले आणि ह्याच्यामुळं साऊंड लाईनमध्ये अजून मजा येणार आहे. तर फक्त मिनी साऊंड हे फक्त मिनीच राहू देत आणि नियम सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे, तर ती मजा येईल. आणि बघूया पुढं काय काय होणार आहे. अजून तिथे गेल्यावर आपल्याला समजेल नवीन नवीन काय काय गोष्टी. नियमावली तशी पॉम्पलेटमध्ये दिलेलीच असते, तरी पण तिथे गेल्यावर अजून आपल्याला समजेल की नेमकं काय काय विषय आहे, काय चेंजेस वगैरे काय करायला लागणार आहे का अजून त्याच्यामध्ये किंवा काय. तर ते आपण सगळ्यांनी मिळून करायचे. मी कोण चेंजेस करणार एवढा मोठा माणूस नाही. मी फक्त तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवणार एक साधन आहे. मला थोडक्यात मीडिया म्हणू शकता. असा काय विषय नाही भाऊ, मीडिया पण नाही मी, पण ठीक आहे. आपल्याला माझ्यामुळं तुम्हाला काही गोष्टी बघायला भेटतात घरी बसून. तर मला पण भारी वाटतं की तुम्ही माझे ब्लॉग्स वगैरे बघतात. खूप रिस्पॉन्स वगैरे चांगला असतो तुमचा, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतात. तसेच इंस्टाग्राम आयडीला फॉलो नक्की करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला निघूया आता साऊंडच्या कॉम्पिटिशनसाठी. लेट्स गो. बघू शकता भावनो, शेट लोक बसलेले आहेत. आपण ड्रायव्हर लोक. हे बघू शकता इकडे पाठीमागं 2 शेट लोक आणि आपण ड्रायव्हर लोक. चला जाऊया का शेट, जाऊया. मास्क लावलाय, कोरोना गो गो कोरोना. हे बघू शकता न्यू ऍडमिशन आपली. हे डीजे रॉक्सी, आम्ही त्यांना सांगितलं की जायचं आहे शिरायला मिनी साऊंडच्या कॉम्पिटिशनसाठी. तर पहिल्यांदा ऑलरेडी नटून आलेले होते. परत शिरायला कॉम्पिटिशन जायचं आहे म्हणलं, परत आणि फ्लॅटवर गेले, परत आणि नटले आणि परत नटून आले आमच्याजवळ. म्हणायला गेलं तर तुम्ही पण कपडे बदला, कारण आम्ही नटून आले म्हणून तुम्ही पण नटलं पाहिजे. म्हणल्यावर मग आम्ही पण गेलो, जरा कपडे बिपडे बदलून आलो. आता रेट्र्यामध्ये पोचलेलो आहे. निघालोय डायरेक्ट. आता शिरायत कुठं जायचं आहे अजून कळालेलं नाही. कोणाला फोन करायचा आहे. तिथं पण आपले स्टुडंटच या नियोजनाचे मोरके आहेत. तर बघूया काय काय होतंय पुढे गेल्यावर. आणि पाठीमाग आपले कार्यकर्ते बघू शकता, दमलेले आहेत फार मागासपासून प्रॅक्टिस करून करून. त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतो का नाही मला माहित नाही, तरी पण याला गुडगुडा नाला गुडगुडा, डिस्क्याव डिस्क्याव डिस्क्याव. I see her rolling up, Uber black Cadillac, high heel boots and a sexy body full of tats. Baby's bad, oh baby's hella bad. After her there ain't no coming back. Wanna take a run at that. I think she's feeling me. Turn it up a few degrees. My imagination of her body gets the best of me. Oh gosh, she's such a tease. Bitten lips, bruised knees. I'm addicted to her, need her touching me. Cause she got a bad little waist. And we tearing down this place. Off the liquor that we chase. Got some egos to the face. Baby, I don't need no space. Coming closer for a taste. And I'll show you how I make everything just fade away. Cause she's like sex, drugs, cocaine, body so insane. Jealous of the clothing that she wears up on a tight frame. All game, no shame, baby came here to play. I feel like an addict cause she's sex, drugs, cocaine.
places. She could get you high, all the dopamine inside triggers fast once she's naked. Her body's a creation. They say the devil made her for his entertainment, but even he couldn't learn how to contain it. Her high heels make a damn good statement. There is no replacement, a body by Satan. She got a bad little waist, and we tearing down this place. Off the liquor that we chase, got some egos to the face. Baby, I don't need no space. Coming closer for a taste, and I'll show you how I make everything just fade away. Cause she's like sex, drugs, cocaine, body so insane. Jealous of the clothing that she wears up on her tight frame. All game, no shame, baby came here to play. I feel like an addict cause she's sex, drugs, cocaine. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. Face on when I chase like that, yeah, I play so strong with a knife in the back. I'ma swing home run like a baseball bat. Gonna see me rise, you can hate on that. I don't play both sides, doing me no cap. I'ma ride or die for my dreams on tap. I'ma fly real high, you ain't see me slack. No, it's not how you fall, it's how you get right back up. That's how you get tough. Calluses on my hands so rough, yeah, I call your bluff. I'm not the one, mess with me, come out with none. Cause I'm so done, you had your fun, and now you're gonna face down the barrel of the gun. Cause I got a full clip, put your name on it, but I'ma let you slide cause you ain't worth it. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. हे शिराळ्याच्या आणि पेठ नाक्याच्या मध्ये आहे, म्हणजे पेठ शिराळा रोडलाच आहे. आणि
दिसताना तर क्वालिटी दिसते. मला ते असं वाटायला की माझी इच्छा व्हायला लागली की तो शूट लावा कुठल्या तरी एखाद्या आपल्या प्रोडक्शन चॅनलच्या सॉंगचं. बघूया परमिशन भेटली तरी ते लगेच कुठलं ना कुठलं तरी गाणं आपण इथं शूट करू. आत काय काय असणार आहे ते बघायसाठी आलो इकडं. पण भारी क्वालिटी, नजारा क्वालिटी अजून पण आहे इकडं. इथं डेस्टिनेशन वेडिंगसाठी वगैरे करू शकता तुम्ही. मस्त मस्त पाहून पुढे टेकडी आहे, पुढे डोंगर आणि पाठीमागे इकडं कमान. आणि इथं आतमध्ये लग्न DJ रॉक्सीचं आम्ही लग्नाचं बुकिंग केलेलं आहे इथलं. हो सपला विषय, डायरेक्ट बुकिंग मग काय. आणि इकडे जेवणाची व्यवस्था, इथं जेवायचं काय असेल ते पाहुण्याने पोट भरून. आम्ही जेवणाची व्यवस्था मात्र पगड ठेवणार आहे. लग्नाला नाही आलं तर चालेल पण पाहुण्याने जेवून गेलं पाहिजे. आपल्याला काय खर्च रॉक्सीला करायचं आपलं काय केलाय तसं. नवरी पण आता एक बुक करा. नवरीचं बघितलंय, नवरीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. नवरी बुकिंग झालेली आहे, नवरी बुकिंग केली. असताय काय केली असं काय आपल्याला सांगते तू केली असली तर काय माहिती. आपल्याला सांगायचं आधी आतल्या अंगाने एखादी केली असली बुकिंग तर आपल्याला थोडीच माहित आहे. बघा की एवढं गोंडच दिसते परग आणि बुकिंग झालेलं नाही असं वाटतंय का तुम्हाला? मला तर वाटतंय की बुकिंग झाली असण्याची शक्यता आहे. आणि काय माहिती भाऊ, फायनली एकदा लुक बघा भाऊ. आणि आता हा लुक बघा माझा कॅमेऱ्याचा. कॅमेरामॅन DJ स्वॅपी के साथ हे बाकीचे 3 साथीदार. चलो तर भावानो आले आले एक इम्पॉर्टंट काम लक्षात आलेलं आहे. 2-3 दिवस झाले फॅन आहे म्हणजे ह्याचा जरा अंगात आले त्याला जरा धाडा शिकवायचा. 2-3 दिवस झाले त्यानंतर मध्ये बटन बंद केले. ओके जो बंद पडलाय काय विषय झालाय काय कळलं, गरम होते आणि त्याच्या अंगात काय आयुष्य. तर भावनो हे बघू शकता तुम्ही फॅन. आणि हा मी म्हणजे आम्ही आता स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि मजा आली. म्हणजे मिनी साऊंडचं कॉम्पिटिशनची कन्सेप्ट त्याच्याबद्दल मी आत्ता काय बोलणार नाही. पण म्हणजे कळेल पुढं कसं कसं होतंय त्याच्यावरती तुम्हाला मग मी नंतर बोलेल. पण हे जे चाललंय हे फक्त नियमात चालू दे आणि व्यवस्थित होऊ दे एवढेच अजूनपर्यंत तरी माझी इच्छा आहे. ह्याला वेगळं वळण लागायला नको कारण ऑलरेडी साऊंड लाईन आत्ताच जरा धोक्यात आहे. त्याच्यामुळं याला फक्त वेगळं वळण लागायला नको. स्पर्धा हे स्पर्धेसारखी राहू द्या, भांडणाचा फक्त विषय काय व्हायला नको आणि नियमातच सगळं राहू दे एवढीच माझी इच्छा आहे. बाकी मी जात नाही मी साऊंड कॉम्पिटिशन वगैरे असं कुठं आजपर्यंत कुठल्या स्पर्धेला गेलो नाही. बऱ्याच ठिकाणाहून कॉल आलेत पण मी गेलो नव्हतो. आज जाण्याचं कारण म्हणजे आपला स्टुडंट कुणाल त्यानं खूप जास्त फोर्स केला होता आणि बाकीच्या पोरांनी पण कॉलवर 2-3 जणांचे कॉल सारखे येत होते की यायला लागते म्हणून. त्याच्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी गेलो होतो. आणि असं काही समजू नका की बाकीच्या ठिकाणी गेलो नाही म्हणजे आणि तिकडे गेलो म्हणजे स्टुडंट आहे म्हणून गेलो वगैरे असं काय नाही. पण मी पण आज जरासा थोडा फ्री होतो, टायमिंग होतं म्हणून गेलो. बाकी उद्या शो आहे, शोचा ब्लॉग आणि आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.